तर संतोष देशमुख हत्या प्रकरणी सुरेश धस यांच्याकडनं रोजच्या रोज नवनवीन आणि मोठे खुलासे केले जातात। सुरेश धस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक वरिष्ठ मुन्नी आहे असा उल्लेख केला। त्यानंतर राष्ट्रवादीतली ही मुन्नी नेमकी कोण या चर्चांनाही उधाण आलंय। या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांना विचारलं असता ते चांगलेच संतापले। त्यांनी भाजप आमदार सुरेश धस यांचा जोरदार समाचार घेतलाय। मुन्नी जे आहे, मी फक्त मुन्नीच्या बाबतीत एकच सांगतो की मुन्नी ही महिला भगिनी वगैरे नाही, ही राष्ट्रवादीतली मुन्नी ही पुरुष आहे। आणि मी जे बोललोय त्या मुन्नीला 100% कळालेलं आहे, फक्त ती बाहेर आलेली नाही। मुन्नींनी बाहेर येऊ द्या। मग मुन्नी बदनाम होणे याची दक्षता तुम्ही घेताय का? मुन्नी बदनाम झालेली अगोदरच। अच्छा, मुन्नी बदनाम हो गई डार्लिंग तेरे लिए। ते डार्लिंग जे आहे त्याच्यासाठी मी पूर्णपणे मुन्नी बदनाम झालेली आहे। मुन्नीचे सगळे लफडे, सगळे सुपडे सगळं माझ्याकडे आहे। मुन्नीला एकदा बोलू द्या। आरोप केला आपल्या राष्ट्रवादीच्या बडी मुन्नी म्हणून, ही नेमकी बडी मुन्नी कोण आहे त्यांना विचारा। दादा तुमच्यावर हे असले फालतू गोष्टी कोणी बोलत असेल तर मी स्पष्ट नावं घेऊन बोलणार आहे, त्याच्यामुळे त्याला विचारा कोण आहे ते। आणि सुरेश धस यांनी आज करुणा मुंडेंसंदर्भातही एक भाष्य केलं, खुलासा केला। करुणा मुंडे जेव्हा परळीमध्ये आलेल्या होत्या तेव्हा त्यांच्या गाडीत एक बंदूक सापडली। हे बंदूक एका पोलिसाने ठेवल्याचा आरोप सुरेश धस यांनी केलाय। आज पैठणच्या सभेत धस यांनी या पोलिसाचं नाव जाहीर केलं। संजय सानप असे या पोलिसाचं नाव असून बुरखा घालून त्यांनी हे बंदूक ठेवल्याचा गौप्यस्फोट सुरेश धस यांनी केलाय। बीड आणि परळीमध्ये खरे पोलीस हे आकाच असतात, तपासाचा केवळ अभिनय करतात। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी इथे टीव्ही मालिकेतले पोलीस पाठवावेत असा टोलाही त्यांनी लगावला। करुणा मुंडेच्या गाडीमध्ये बुरखा घालून आलेली एक महिला, ती महिला नाही, पोलीस आहे, पोलीस। आणि त्या पोलिसाचं नाव आहे संजय सानप आणि त्याला आणखी 2 जोडीला आहे त्यांच्यावरती, कारण हे लोक रिमूव्ह फ्रॉम सर्व्हिस झाले पाहिजे। करुणा मुंडे तुमच्याच सौभाग्यवती आहेत, ते वेगळं काय। आणि मी तर जबाबदारीनं परत एकदा म्हणतो की त्या पहिल्या पत्नी आहेत, बरं का, परत एकदा म्हणतो, याचं उत्तर त्यांनी मला द्यावं, मग मी त्यांना सांगेन। सीआयडीतले पोलीस, सावधान इंडियाच्या मालिकेतले कलाकार, मला वाटतं यांचीच नियुक्ती परळीला करावी। ओरिजिनल पोलिसांची नियुक्ती आई शपथ करू नये। सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे, सत्यमेव जयतेच्या ऐवजी असत्यमेव जयते असं नाव तिथं टाकलं पाहिजे परळीला, अशी एकंदरीत परिस्थिती आहे। कृष्णा शेंडगे, हरिभाऊ इंगळे, सुदर्शन घोले, सोमा घोले, चंद्रकांत ज्ञानेश्वर घोले, ट्रॅक्टर चोरी करणारी टोळी, ही ट्रॅक्टर चोरी करणारी, याला संपूर्ण साथ। ट्रैक्टर चोरी करो, चंदन चोरी करो, किसको भी बदलो, किसको भी मारो, आका तुम्हारे साथ। दीपक भाऊ केदार बोललेत, असे काही लोक ज्यांच्या प्रिपेअर कार्ड मधलं चार्जिंग संपलं की लगेच चार्जिंग केलं की कोणीकडे बोलायला सुरू करते, असे प्रिपेअर कार्ड रिचार्ज पुढारी या महाराष्ट्रामध्ये व्हायला। ते काहीही बोलते, आमच्याकडे फार माहिती, डेला रिसॉर्ट लोणावळा इथं 8-8 दिवस कोण कोणाबरोबर मुक्कामाला होतं ह्याची सुद्धा माहिती माझ्याकडे सुरेल। का तुला एवढं कमवायची गरज काय होती रे? आणि एवढं करून आमचं लेकरू मारलं का तू? कशासाठी मारलं? ज्या पद्धतीने मारलं, व्हिडिओ शूटिंग काढले, पाणी मागितलं तर दुसरंच काहीतरी तोंडात टाकले, हे इतकं बेकार पद्धतीने तुम्ही मारलंय,
तितक्याच बेकार पद्धतीने जल्लाद ज्यावेळेस तुम्हाला फाशी देईल त्यावेळेसचा तुमचा चेहरा आम्हाला बघायचा, हे नम्रपणे या ठिकाणी सांगतो. आम्हाला चेहरा बघायचा आहे तुमचा. दरम्यान सुरेश धस यांनी केलेल्या सगळ्या आरोपांबद्दल अजित पवारांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. आपण पाहूया. त्याबद्दल मी त्यांना सांगितलेलं आहे की तुमच्याकडं नुसते आरोप करण्यापेक्षा तुमच्याकडे असणारे पुरावे त्या SITला द्या, CIDला द्या, ज्यांच्या न्यायव्यवस्थेखाली ती इन्क्वायरी होती त्यांना द्या. कारण आपल्याला माहिती आहे की पुराव्याशिवाय कुणावरही आरोप करणं हे कितपत योग्य आहे आणि ते त्यांना द्यायला सांगितलेले. आणि पवनचक्की कंपनीकडनं खंडणी मागितल्या प्रकरणी वाल्मिक कराड सध्या अटकेत आहे. विशेष बाब म्हणजे यापूर्वी वाल्मिक कराडवरती 14 गुन्हे दाखल आहेत. पण असं असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या परळी मतदारसंघाच्या समिती अध्यक्षपदी वाल्मिक कराडची नियुक्ती झाल्याची माहिती समोर आली आहे. आता इतके गुन्हे दाखल असताना वाल्मिक कराडची नियुक्ती कशी करण्यात आली, हा सवाल विरोधकांनी उपस्थित केलाय. लाडकी बहीण समितीचा अध्यक्ष वाल्मिक कराड. गुन्हे दाखल असताना नेमणूक कशी? वाल्मिक कराड धनंजय मुंडेंचा लाडका. महायुती सरकारनं लोकसभा निवडणुकीनंतर गेल्या जुलै महिन्यात राज्यातील महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाडकी बहीण योजना आणली. या योजनेला महिला वर्गाचा मोठा प्रतिसादही मिळाला. मात्र बीडच्या परळीमध्ये या समितीचं अध्यक्षपद हे खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला दिलं गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा निकटवर्ती आहे. तत्कालीन पालकमंत्री असलेल्या धनंजय मुंडेंच्या शिफारशीनं वाल्मिक कराडची या समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. आजही वाल्मिक कराडच्या सोशल मीडिया अकाउंटवर अध्यक्ष, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, सदस्य बीड जिल्हा नियोजन समिती, गटनेता परळी नगर परिषद असा उल्लेख आहे. बीड खंडणी प्रकरणी वाल्मिक कराड सध्या अटकेत आहे. पण धक्कादायक बाब अशी की मे महिन्यातच खंडणी प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला. इतक्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यासोबतच त्याच्यावर आणखी 14 गुन्ह्यांची नोंद आहे. पण असं असतानाही वाल्मिक कराडला शासकीय योजनेसंदर्भातली इतकी मोठी जबाबदारी का दिली गेली, असा सवाल विरोधकांनी उपस्थित केलाय. परळी तालुक्याचे अध्यक्ष आजही करेक्ट आजही वाल्मिक कराड आहे. आता ही योजना आली कुठल्या महिन्यात? ही लोकसभेनंतर आली. लोकसभेच्या आधीच हा एक्स्टॉर्शनचा गुन्हा होता. ज्या माणसावर एक्स्टॉर्शनचा गुन्हा आहे त्याला तुम्ही महिलांच्या या लाडली बहीण योजनेचा अध्यक्ष करता. जे किती असंवेदनशील, इट्स जस्ट शॉकिंग. धनंजय मुंडेंशी असलेल्या जवळीकीमुळे वाल्मिक कराडची या समितीच्या अध्यक्षपदी वर्णी लागली आहे. वाल्मिक कराडच्या नियुक्तीवरनं धनंजय मुंडेंना आणि महायुती सरकारला घेरण्याची आयती संधी विरोधकांना मिळाली आहे, हे मात्र खरं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.